संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. खालापुरात मोठ्या आंदोलनाचे संकेत. कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी सुधाकर घारेंच्या आंदोलनाची चर्चा. खोपोली खालापूर MIDC परिसरातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. उद्योग व्यवसायात 50% आणि नोकऱ्यांमध्ये 80% स्थानिक युवक युवतींना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी टाटा स्टील सावरोली आणि गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड यांच्यासह विविध कंपन्यांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र या मागणीची दखल न घेतल्याने आता मोठ्या जलआंदोलनाची चर्चा देखील सुरू झालेली आहे. खालापूर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन औद्योगिक प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आली आहे. या जमिनींवर उभ्या राहिलेल्या उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई किंवा राज्याबाहेर जावे लागत असल्याची खंत घारे यांनी यावेळी व्यक्त केली. शासकीय ELP 2008 नुसार स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची तरतूद असल्याचा दावा करत या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्यास ते सहन केले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभे राहतात तर त्या उद्योगांमध्ये स्थानिकांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ अशी भूमिका सुधाकर घारे यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुधाकर घारे यांनी पक्षाच्या वतीने आयोजित SIR मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात याबाबत वक्तव्य देखील केलेले आहे. सर्वांची इच्छा असते, मला सगळं सांगितलं असतं. आणखी एका कंपनीचा येतो, आपल्याला आमच्या मुलाला या कंपनीमध्ये कामाला लावायचंय, या कंपनीमध्ये कामाला लावायचंय. परंतु मी आपल्याला आज खरं सांगतोय का तुम्ही सर्वांनी त्या इंडस्ट्री त्यामध्ये अगदी खालापूर असेल, खोपोली असेल, त्यामध्ये आणखी आपल्याला एक चांगला भव्य मोठं असं आंदोलन करायला लागणार आहे. आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही. तुम्हाला इथे हुकुमशाही चालते, ही हुकुमशाही आपल्याला जर मोडून काढायची असेल त्यामध्ये कोणाकडे कंपनी आहे. संतोष भाऊच्या गावचा सावरलीचा सरपंच आहे, ती कंपनी टाटा स्टील आहे. गोदरेजचा सरपंच कोण असेल, गोदरेज कंपनीत आहे, त्यांची इंडस्ट्रीज आहे. इथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आपले जे सरकारी पक्ष आपल्याबरोबर असतील त्याला न्याय मिळत नाही. यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एक मोठं आंदोलन लवकरात लवकर करायचं आहे. त्यासाठी आपली म्हणजे हजारोच्या संख्येने आपल्याला उपस्थित राहावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय आणि नोकऱ्या मिळू शकतात. यासाठी आपण सर्व कार्यकर्ते अगदी सक्षमपणे आपण सर्वांनी हजर राहिलं पाहिजे. मी पत्रकारांसमोर मुद्दाम सांगतोय, अगदी चांगली बातमी तयार करतो आणि सर्व इंडस्ट्रीमध्ये पाठवा. जेव्हा आता राष्ट्रवादीचं आंदोलन असेल, जेव्हा ते आंदोलन 200-500 लोकांचं असेल तर ते 5,000 लोकांचं आंदोलन कंपनीचा जेव्हा असेल, अशा पद्धतीने आपण आंदोलन करू आणि आपल्याला खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीमध्ये जो न्याय मिळत नाही तो न्याय मिळवण्यासाठी सर्वजण अगदी सक्षमपणे काम करू. आपण सर्वांनीच अगदी चांगल्या पद्धतीने उपस्थिती दाखवू.